अजित पवार महायुतीला नकोसे झालेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मतं भाजप आणि शिवसेनेला मिळाली नसल्याची तक्रार केली जाते। ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजप शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचा आकडेवारीच्या आधारे तर्क काढला जातोय। तेव्हा महायुतीमध्ये हा तिसरा मित्र नको अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचं कळतंय। त्यामुळे इथून पुढे महायुतीमध्ये काही वेगळी समीकरणं जुळतात का, काही बिघडतात का हे बघावं लागणार आहे। तेव्हा आपण एकदा पाहूया कोणत्या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या आमदारांमुळे भाजप आणि शिंदे गटाला फटका बसलेला आहे। तर दिंडोरीमध्ये भाजपच्या डॉक्टर भारती पवारांचा 1,13,000 मतांनी पराभव झाला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत। अजित पवार गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात भारती पवार या पिछाडीवर दिसतात। कळवण सुरगाणाचे अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आहेत। कळवण सुरगाणामध्ये भारती पवार यांना 57,683 मतांनी ते मागे आहेत। भुजबळांच्या येवल्यामध्ये भारती पवारांना 13,000ची पिछाडी आहे। ते नरहरी शिरवाळांच्या दिंडोरीमध्ये भारती पवारांना 82,000ची पिछाडी आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले चित्र निफाडमध्ये दिलीप बनकरांच्या मतदारसंघात 18,000ची पिछाडी आहे। तेव्हा अजित पवार गटाचे जे आमदार या विधानसभा मतदारसंघांचं नेतृत्व करतात त्याच ठिकाणी भारती पवार या पिछाडीवर आहेत। कोल्हापूरकडे जाऊया। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या मतदारसंघामध्ये कागलचे असून सुद्धा मंडलिकांना फारसं मताधिक्य मिळालेलं नाहीये। तर अजित पवार महायुतीला कसे नकोसे आहेत ते ह्या अवलोकनातून दिसतंय। सध्या कुठले हारलेले जे पराभूत झालेले लोकसभेचे खासदार आहेत त्यांच्या संदर्भातलं अनालिसिस केलं जातंय। माढ्यामध्ये चित्र पाहूया। भाजपचे रणजितसिंह निंबाळकरांचा धैर्यशील मोहितेंकडून 1,20,000 मतांनी पराभव झाला। करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे हे आमदार आहेत। करमाळ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर हे 41,151 मतांनी पिछाडीवर होते। तर माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे बबनराव शिंदे हे आमदार आहेत आणि माढ्यात निंबाळकर 52,515 मतांनी पिछाडीवर आहेत। इकडे फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत। फलटणमध्ये निंबाळकरांना 16,928 मतांचं आधिक्य आहे। फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या गटानं भाजप विरोधात काम केल्याचं जाहीरपणे बोललं गेलंय। मोठमोठ्या भाजपच्या उमेदवारांना फटका बसलेला आहे। अजित पवारांचे आमदार ज्या ठिकाणी आहेत अशाच मतदारसंघामध्ये पिछाडी आहे। तर माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकरांचा अशा प्रकारे धैर्यशील मोहितेंकडून 1,20,000 मतांनी पराभव झाला। करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संजय शिंदे हे आमदार आहेत। करमाळ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर 41,151 मतांनी पिछाडीवर होते। माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे बबनराव शिंदे हे आमदार आहेत। माढ्यात निंबाळकर 52,515 मतांनी पिछाडीवर होते। तर फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत।